नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पुढचा स्वाध्याय आहे 1.2 याच्यावर आधारित समजुती मिळवणारे या उदाहरणाची समज मिळवल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे स्वाध्याय 1.2 सोडवू शकणार. आणि जर काही अडचण आली तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.2 तुम्हाला समजवणारच आहे. तर आपण आता स्वाध्याय 1.2 वर आधारित उदाहरणांची समज मिळवूया. पहिलं उदाहरण आहे की बेरीज ऋण 3 असेल तर आपल्याला अशी संख्या घ्यायची की त्याचं उत्तर बेरीज केल्यानंतर त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, ऋण 3. तर आपल्याला अगोदरपासून माहिती आहे की उत्तर यायला पाहिजे ऋण 3 आणि क्रिया व्हायला पाहिजे बेरजेची. तर या ठिकाणी कोणत्या दोन संख्या आपण ठेवल्या तर आपल्याला उत्तर ऋण 3 मिळेल. तर पहा एकदम सोपं आणि सरळ नियम आहे याच्यामध्ये की उत्तर ऋण आहे तर पहिली जी मोठी संख्या आहे तर तिला ऋण चिन्ह असलं पाहिजे. तर कोणतीही संख्या घ्या तुम्हाला जे योग्य वाटत असेल ती. समजा आपण 10 घेतली तर यामध्ये आपल्याला कोणती संख्या धनसंख्या आपण वजा केली म्हणजे बेरीज केली तर आपल्याला ऋण 3 मिळेल. तर आपण त्याच्यामध्ये किती 7 आपण उदाहरण करू शकतो. 10 ला वजा चिन्ह आहे म्हणजे वजा बाकी होईल. 7 मधून 10 मधून 7 गेला 3, मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण. दुसरी भाषा मी तुम्हाला समजवलंय की आपल्यावर कर्ज आहे 10 रुपये, 7 रुपये आले म्हणजे बेरीज झाली आपल्याकडे आल्यानंतर आपण ते 7 रुपये देऊन टाकले. आता आपल्यावर किती रुपये कर्ज राहिलं, 3 रुपये. याला आपण अजून दुसरं उदाहरण देऊ शकतो. तुम्ही पण प्रयत्न करू शकतात की समजा आपण या ठिकाणी घेतलं ऋण 5 तर इकडची संख्या जी आहे ती त्याच्यापेक्षा लहान असायला पाहिजे. तर 5 रुपये कर्ज आहे तर आपल्याला किती रुपये दिल्यानंतर आपल्यावर फक्त 3 रुपये कर्ज राहील. तर आपण सांगू शकतो 2 रुपये. बरोबर आहे का नाही. तर हे झालं बेरीजचं. अजून आपण एक उदाहरण घेऊ शकतो. बरोबर, आपण थोडी मोठी संख्या घेऊ. समजा आपण घेतलं ऋण 20. बरोबर, ऋण 20 मधून म्हणजे किती रुपये याच्यामध्ये आपण मिळवले तर आपल्याला ऋण 3 मिळेल. तर उत्तर आपलं येईल 17. 20 मधून 17 गेला 3, मोठ्या संख्येचं चिन्ह. बरोबर. चला आता आपण इकडचं फरक म्हणजे काय, वजाबाकी कमी केल्यानंतर आपलं उत्तर मिळायला पाहिजे ऋण 5. वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय यायला पाहिजे, ऋण 5. मग आपण कोणतीही संख्या घ्या. समजा आपण घेतली आता इथं 10 घेतली होती. चला आपण इथं 10 घेऊ. बरोबर. आता 10 मधून कोणती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला वजा 5 मिळेल. तर आपल्याला सहसा माहिती की 10 ला कोणतं चिन्ह द्यावं लागेल, ऋण. कारण की उत्तर काय आहे, ऋण मध्ये. तर या ठिकाणी 10 मधून 5 आपण जर वजा केले तर आपल्याला या ठिकाणी ती संख्या मिळत नाही. कारण की आपल्याला त्या ठिकाणी या 5 ला आपण कोणतं चिन्ह द्यावं लागेल, ऋण. आता तुम्ही म्हणत तर कसं, तर वजा चिन्ह 10चं ऋण काय झालं, धन. आपण तर फरकच करतोय. फरक केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी चिन्हांचं होतं आणि मग 10 मधून 5 गेले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह. बरोबर. अजून दुसरं उदाहरण घेऊ शकतो आपण. समजा आता आपल्याला उत्तर 5 आणायचं आहे तर समजा आपण इथं 15 घेतलं. बरोबर. 15 घेतल्यानंतर आपण या 15 मधून 20 वजा केले. माझ्याकडे 15 रुपये आहेत, 20 रुपये मी कर्ज घेतलं होतं तर मी 15 रुपये देऊन टाकले. आता माझ्यावर किती रुपये कर्ज झालं, राहिलं 5 रुपये. बरोबर. याप्रमाणे पण तुम्ही उदाहरण करू शकतात. कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला लागत असतं. 15 मधून 20 जातो का, नाही. मग 20 मधून 15 गेला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. अजून आपण पुढचं उदाहरण घेऊ शकतो.
आपल्याला वजा उत्तर हवंय, तर आपली जी मोठी संख्या असेल तिला वजा चिन्ह असायला पाहिजे. जसं आपण घेतलं वजा 30. वजा 30 या ठिकाणी फरक सांगितला आहे, म्हणजे मध्यभागी आपल्याला वजाचं चिन्ह यायला पाहिजे. इथं बेरीज सांगितलं होतं तर आपल्याला मध्यभागी कशाचं चिन्ह होतं? बेरजेचं. बरोबर, या ठिकाणी आपल्याला वजाचं चिन्ह. तर 2 वजा चिन्ह आजूबाजूला आले तर आपली बेरीज होऊन जाते. म्हणून या ठिकाणी आपल्याला याच्यापेक्षा लहान संख्या म्हणजे 25, ऋण 25, आणि मग आपलं उत्तर येईल ऋण 5. कसं? ऋण 30 पहिली संख्या ऋण ऋण धन. बरोबर. आता मोठी संख्या आहे 30, तिला वजा चिन्ह आहे. बरोबर. 30 मधून 25 गेला, तर 30 मधून 25 गेला तर किती राहिले? 5, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. याप्रमाणे आपण सोडवू शकतो. आता इथं आपल्याला सांगितलं आहे उत्तर किती यायला पाहिजे? 2, आणि आपल्याला फरक करायचा आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे, समजा आपल्याकडे 5 रुपये असतील, आपण 3 रुपये देऊन टाकले, आता किती राहिले आपल्याकडे? 2 रुपये. याप्रमाणे आपण आपल्या पद्धतीने वेगवेगळे उदाहरण. आता आपण दुसऱ्या उदाहरण मध्ये आपण घेऊ ऋण 7. आता ऋण 7 घेतल्यानंतर आपल्याला वजाबाकी करायची. आता या ठिकाणी आपल्याला जर आपण दुसरी संख्या आपण वजाच घेतली, ऋणच घेतली, समजा आपण घेतलं 9, बरोबर, तर आपलं उत्तर काय येईल बरं? 10. आता कसं येईल तेव्हा? ऋण 7 ऋण ऋण काय होईल? धन 9. मोठी संख्या काय झाली? 9. 9 मधून 7 गेला 2. याप्रमाणे पण आपण ते उदाहरण करू शकतो. त्यानंतर असंच आपण वजामध्ये एक उदाहरण घेऊया की ऋण 15. ऋण या ठिकाणी ऋण 17. बरोबर. तर या ठिकाणी ऋण 15 ऋण ऋण धन 17. 17 मोठी संख्या झाली, 17 मधून 15 गेले, काय येईल आपलं उत्तर? 2. याप्रमाणे सुद्धा आपण ते उदाहरण करू शकतो. पुढचं जे आहे बेरीज. तर या उदाहरणामध्ये बेरीज आपल्याला 0 यायला पाहिजे. बरोबर मित्रांनो, बेरीज आपल्याला 0 यायला. मग याच्या अगोदर आपण एक नियम शिकले की बेरीजेमध्ये 2 संख्यांची बेरीज 0 येते, त्या संख्याला आपण विरुद्ध संख्या असे म्हणतो. जसं 5. बरोबर. आणि या ठिकाणी घेतला आपण ऋण 5. बरोबर. मग या ठिकाणी 5 हा धन आणि हा 5 हा ऋण. मग काय होईल? धन ऋण ऋण, 5तून 5 गेला 0. म्हणजे विरुद्ध संख्येचा नियम आपल्याला त्या ठिकाणी लावावा लागेल, तरच त्या 2 संख्यांची बेरीज काय होईल? 0. आणि त्याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. मग अजून दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर वापस त्याचप्रमाणे समजा आपण घेतलं ऋण 10. ऋण 10 घेतल्यानंतर आपल्याला बेरीज सांगितली, बेरीज 10 बरोबर काय येईल? 0. 10 रुपये कर्ज होते, 10 रुपये आले, देऊन टाकले. कर्जची भाषा वापरत असणार तर कर्ज त्या वेळेसच देऊन टाकायचं, नाही तर आपलं उत्तर येणार नाही. आपण म्हणून नंतर देऊ, तर त्यामध्ये आपल्याला उत्तर मिळणार नाही. बरोबर. याप्रमाणे आता तिसरं उदाहरण पण तुम्ही स्वतः घेऊ शकता. समजा आपण पहिली संख्या 15 धन घेतली, तर बेरीज करायची, तर दुसरी संख्या काय होईल? ऋण 15. तर याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पुढचं उदाहरण सुद्धा करू शकतो. याप्रमाणे आपण एका याचे 3 उदाहरण घेतले. तुम्ही याच्यामध्ये वाढ करू शकता, स्वतःचे उदाहरण घेऊ शकतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की बेरीज सांगितली असेल तर मध्यभागी बेरीजचं चिन्ह यायला पाहिजे. फरक सांगितलं असेल तर 2 संख्यांच्या मध्यभागी वजाचं चिन्ह यायला पाहिजे. आभार.